मागच्या श्लोकामध्ये मागच्या मागच्या आठवड्यामध्ये आपण काय बघितलं होतं तर अष्टदल पद्म इथपर्यंत आलो होतो. म्हणजे जिथे जिथे हृदयामध्ये स्थान सांगितलं आहे एक तर कशाचं अष्टदल पद्माचं किंवा आत्म्याचं स्थान हे हृदयामध्ये सांगितलंय. सुरुवातीला सांगताना ते अंगठ्याच्या आकाराप्रमाणे आहे वगैरे वर्णन केलेलं होतं. आणि इथे आता अष्टदलांचं प्रत्येक पाकळीवर जेव्हा तो विश्राम करतो किंवा प्रत्येक पाकळीवर तो जातो तेव्हा मानसिक अवस्था कशी असते आणि त्या पाकळीचा रंग कुठला असतो अशा पद्धतीत वर्णन केलेलं आहे. आणि हे वर्णन कशाच्या संदर्भात आहे तर ध्यानाच्या संदर्भात आहे. जेव्हा आपण आपल्या स्वतःवर लक्ष केंद्रित करतो, आतमध्ये लक्ष केंद्रित करतो, आपल्या भावनांवर लक्ष केंद्रित करतो, त्यावेळी ध्यान करत असताना या गोष्टी त्यांना जाणवल्या असतील असं आपण म्हणू शकतो की ते हृदय कमळामध्ये 8 पाकळ्या आहेत आणि त्या पाकळ्यांमध्ये अशा अशा पद्धतीनं पॉझिटिव्ह आपण बघितलेलं होतं. पॉझिटिव्ह ज्या गोष्टी आहेत त्या वरच्या बाजूला आहेत म्हणजे उत्तरेच्या बाजूला आहेत आणि ज्या निगेटिव्ह आहेत त्या दक्षिणेच्या बाजूला आहेत. मग त्या प्रत्येक कमळाची पाकळीचा आपण रंग बघितला होता की कसा रंग असतो त्यांचा आणि त्या त्या रंगामध्ये परत काय बघितलं होतं तर भावना कशा असतात ते बघितलं होतं. परत एकदा बघायचं आहे का ते रिकॅप की जाऊ दे पुढे? जाऊ दे पुढे. सर एकदा रिपीट करू सर. एकदा रिपीट करूया. ओके चालेल. पहिल्यांदा आपण काय करूया पूर्वेकडून सुरुवात करूया. बरोबर. पूर्वेकडची पाकळीचा रंग हा शुभ्र सफेद आहे, पांढरा रंग. हम्म त्यामध्ये असताना काय करत असतो आत्म्याची अवस्था कशी असते तर आराम असतो. इथे आराम करतो जेव्हा तेव्हा भक्तिभाव आणि धार्मिक होतो. पांढऱ्या रंगाची पाकळी आहे. बरोबर. मग इथे आपण एक लक्षात ठेवून लिहू शकतो की बाबा पांढरा रंग आहे म्हणजे शांतीचं ह्याचं प्रतीक आहे, भक्तिभावाचं धार्मिक प्रतीक आहे. त्यानंतर त्याच्यानंतरची पाकळी आहे ती लाल, जी कुठल्या दिशेला आहे नैऋत्य. बरोबर. नाही, आग्नेय, आग्नेय दिशेला. तर आग्नेय दिशेची पाकळी कशी आहे अग्नीप्रमाणे लाल रंगाची आहे असं आपण लक्षात ठेवू शकतो. आणि इथे आल्यानंतर काय होतं आग्नेय दिशेला आपल्याकडे काय असतं स्वयंपाक खोली असते स्वयंपाकघर. हं. खाण्याची. खाण्यानंतर त्याला काय होतं आळस निद्रा येते असं आपण म्हणू शकतो. आळस येतो, निद्रा युक्त होतो असं आपण म्हणू शकतो. त्यानंतरची पाकळी आहे दक्षिणेकडची. दक्षिणेकडे आपण यमाची दिशा मानतो म्हणून तिचा रंग काळा आहे. हो. आणि कृष्णवर्ण काळा. द्वेष आणि क्रोधयुक्त अशा पद्धतीत हं. त्याचं वर्णन आहे. हम्म. त्यानंतरचा रंग आहे तो अं, नीलवर्ण. हा निळा. वायव्य, हं. वायव्य दिशा नीळ वायव्य दिशा. वर्णाची. हं. हम्म पाप आणि हिंसेची भावना इथे आहे. निगेटिव्ह गोष्टी आपण बघतोय. बरोबर. तर ही पाप आणि हिंसेची भावना इथे आहे. इथे काही मला रूपक सुचत नाहीये पण लक्षात ठेवू शकतो आपण. त्यानंतरची आहे दिशा पश्चिम. पश्चिम दिशेला म्हणजे सूर्य मावळतीला जातो ती दिशा. आणि संध्याकाळची वेळ आपली खेळण्याची वगैरे वेळ असते मुलांची जनरली. तसंच आहे इथे खेळणे विनोद करणे असाच रंग आहे आणि रंग स्फटिका समान आहे. ते मात्र थोडं लक्षात ठेवावं लागेल. स्फटिका समान. त्यानंतर ती दिशा आहे ईशान्य. ईशान्याचा रंग आहे मण्याप्रमाणे. मण्याप्रमाणे येणे जाणे आणि वैराग्य असं इथे सांगितलेलं आहे. म्हणजे जो खालीवर जो होतो प्राणाच्या अंतर्भूत होऊन
असं जे सांगितलेलं आहे, समानाने खाली आपलं समान नाही, प्राणाने खाली वर खेचला जातो आणि अपानाने खाली खेचला जातो, अशा पद्धतीत निरंतर तो अं, वर खाली होत असतो. ते सगळं इथे आहे. म्हणजे त्याची गती हा इथला पार्ट आहे. कुठला? नैऋत्य दिशा. आपल्याकडे नैऋत्य मोसमी वारे म्हणतात. तशा पद्धतीत येणे जाणे आपण समजू शकतो. आणि त्याच्याबरोबर मण्याप्रमाणे रंग, हे थोडं लक्षात ठेवायला लागेल. आणि हळूहळू पिवळसरपणा वाढत चाललाय पिवळ्या दिशेला, उत्तर दिशेला म्हणजे पिवळसर. आणि इथे आपल्याकडे सगळं उत्तर दिशेला काय सांगितलं? हिमालय, देवतांचा वास असलेली जागा, देवभूमी. तिथे सगळं सुख भोगणे, सजणे सवरणे, हे सगळं सांगितलेलं आहे. अशा रूपाकत्मात म्हणजे रूपात घेऊन आपण त्याला एक्सप्लेन करू शकतो. अगदी 100%च हो असं काही नाहीये. येईल तेवढं लिहायचं पटापट. आकृती मात्र काढायला विसरायची नाही सगळ्यांनी. अष्टदल पद्म ही बऱ्याच वेळा आलेली टीप आहे किंवा हे आहे. मार्क 8 मार्काला, 10 मार्काला, 16 मार्काला कसाही क्वेश्चन येतोच येतो. त्यामुळे शक्यतो हे आकृती काढायला विसरायची नाही. हम्म. चला तर आता आपण पुढे जाऊया. पुढचा जो पार्ट आहे तो आत्मदर्शनाचा उपाय. म्हणजे आत्मदर्शन करण्यासाठी काय करायला पाहिजे. तर ह्याच्या आधीचं जे अष्टदल पद्माच्या आधी जे आपण बघितलं, त्याच्यामध्ये काय काय बघितलं? तर प्राणायाम बघितला, आणि प्राणायामाबरोबर आपल्याला कशा प्रकारे नादानुसंधान करता येईल हे बघितलं. प्राणायामाबरोबर आपण ओंकाराचा नाद कसा आहे तो बघितला. हम्म. त्याच्याबरोबर हृदयातलं त्याचं स्थान घेऊन त्याच्यामध्ये ध्यान करायला सांगितलं, हे झालं. आणि कुंडलिनीचा पथ पण बघितला. कुंडलिनी ही साधारण आपल्याला आता लक्षात आलेलं ह्यांच्या अनुषंगाने कसं आहे, तर मूलाधारामध्ये पण सांगितली आणि नाभीमधून पण त्याची उत्पत्ती सांगितली. बरोबर. आणि नाभी स्थित प्राणाला तिकडे 72,000 नाड्यांचं उगमस्थान जे सांगितलं ते सांगितलं कंद, जो नाभीच्या आणि स्वादिष्टान चक्राच्या मध्ये आहे. किंवा स्वादिष्टान नाभी आणि लिंग याच्यामध्ये कंद आहे, तिथून 72,000 नाड्या आहेत असं सांगितलं. परंतु मूळ जे सुषुम्ना नाडीचं आहे ते मात्र कुठून सांगितलं? तर नाभी स्थित सांगितलं. आणि तिथून सुषुम्नेमध्ये प्रवेश असं सांगितलं. बरोबर. काही ठिकाणी थोडस वक्तव्यामध्ये थोडी त्यांच्या हे दिसते, परंतु आपण ह्या उपनिषदामध्ये जो अर्थ घ्यायचा आहे तो मात्र पक्का ठेवायचा. ह्या पद्धतीने आपल्याला लिहायचा. आता इथे लिहिलंय बघा. चतुष्पथ समायुक्त महाद्वार गवायुना सहस्थित त्रिकोणार्ध्व गमने दृश्यते अच्युतः. म्हणजे ज्याला आत्म्याला वर वर म्हणजे प्राणाबरोबर त्याची गती करायची आहे आणि त्याला वरती सहस्रारपर्यंत न्यायचं आहे, ही आपल्याला प्रक्रिया करायची आहे. मग त्याच्यासाठी जे काही अं, हठयोगातले उपाय आहेत ते त्यांनी सुरुवातीला वरती सांगितले. बरोबर. आता हा जो नादानुसंधान आहे, जो बीज स्वरूप आहे, ओंकार आहे, त्याच्या ध्वनीमुळे जो नाद आपल्या अंतर्निहित आहे, जो सतत चालू आहे, त्याचं याला जोड द्यायची आहे. प्राणाला जसं आपण वरती नेणार आहोत, तसं प्राणामध्ये या ओंकाराला आपण समाहित आहे अशा पद्धतीतच वरती नेणार आहोत, नुसतं नाही. मग त्याच्याकडे आता हळूहळू नेत आहेत, म्हणजे नादानुसंधानापर्यंत नेत आहेत आपल्याला. मग ह्या आत्मदर्शनाचा उपायाला सुरुवातीला कसं असेल, तर सुषुम्ना नाडीचे टोक मूलाधार चक्राच्या त्रिकोणाच्या वरती आहे. म्हणजे जो कंद सांगितला त्याच्या वरती आहे. हम्म. आता योगामध्ये या मुखालाच महाद्वार असे म्हटलेलं आहे. आपण ज्याला नाभीस्थित नाभीतून ज्याचा उगम मानला, अशी जी सुषुम्ना नाडी आहे, त्याचं टोक जे आहे ते मूलाधाराच्या त्रिकोणाच्या वर आहे, म्हणजे वरच्या बाजूला महाद्वार असे म्हटले जाते. सुषुम्ना नाडीच्या या द्वाराला अडवून कुंडलिनी शक्ती निद्रिस्त असते. योगाभ्यासाने आपल्याला काय करायचं आहे? प्राणायामाने प्राणाला खाली खेचायचं आहे, अपानाला वर ढकलायचं आहे, आणि मग काय होईल? अग्नी निर्माण होईल.
जास्ती, आणि त्या अग्नीच्या ज्वालेने मुळे किंवा उष्णतेमुळे ही निद्रिस्त कुंडलिनी शक्ती जी आहे ती महाद्वारामधून सुषुम्नेमध्ये प्रवेश करेल, अशी संकल्पना इथे आहे. योगाभ्यासाने ती जागृत होते आणि सुषुम्ना मुखामध्ये प्रविष्ट करते. कुंडलिनी बरोबर प्राण, अग्नी, मन आणि दृष्टी सुषुम्नेमध्ये प्रवेश होतात. आता हे दृष्टी का सांगितली हे मला नाही सांगता येणार, परंतु कुंडलिनी बरोबरच हे सर्व. आता जसं आपण विचार करतो की मनाला लीन करायचं आहे, काही ग्रंथांमध्ये बघितलं तर, जसं आपण कुठे बघितलेलं तर वाल्मिकींच्या ह्याच्यामध्ये, तुम्हाला होतं का नाही, फर्स्ट इयरला नाही ते बरोबर, पण तिथे सांगितलेलं आहे जिथे भक्तियोग जास्ती वर्णन केलेला असतो तिथे मनाला लीन करणे ही संकल्पना असते. म्हणजे त्याच्या प्राणाबरोबर मनाला जोडा आणि वरती आणून लीन करा, असं त्यांनी सांगितलेलं असतं. सगळ्या कन्सेप्ट ह्या सगळीकडून सारख्याच आहेत, परंतु कुठे कसं जोडलंय हे आपल्याला बघायचं असतं, एवढंच आहे. ज्या मार्गाने आपल्याला सहज शक्य आहे त्या मार्गाने आपण मार्गाक्रमण करू शकतो, हेही तेवढंच खरं आहे. इथे कसं सांगितलंय तर मनाला इथे लीन करायला सांगितलं, की प्राणाबरोबर आपल्या मनाला जोडून लीन करायचं आहे. तर ते कसं, तर कुंडलिनी बरोबरच प्राण, अग्नी आणि मन यांचाही सुषुम्नेमध्ये प्रवेश करायचा आहे. बरोबर. आणि एक एक मण्याप्रमाणे, ओल्याप्रमाणे आपली सगळी चक्र आहेत वरती, त्या चक्रामधून ती सुषुम्ना नाडी गेलेली आहे आणि ती वरपर्यंत आपल्याला सहस्रारापर्यंत आपल्याला ह्या सर्व गोष्टीच न्यायच्या आहेत. काय काय न्यायच्या आहेत? प्राण, अग्नी आणि मन. हम्म. त्यांना बरोबर घेऊन स्वादिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध आणि आज्ञा या सर्व चक्रांना पार करून कुंडलिनी ब्रह्मरंध्रामध्ये पोचते. ब्रह्मरंध्र किंवा सहस्रार या ठिकाणी कुंडलिनी पोचल्यावर योगी आत्मदर्शन करतो. सहस्राराच्या ठिकाणी काय करतो? योगी आत्मदर्शन करतो असं म्हटलेलं आहे आणि कृतकृत्य होतो. या श्लोकामध्ये कंठस्थित विशुद्ध चक्राला चतुष्पथ असं म्हटलेलं आहे. मी त्याचा अर्थ असा काढला की तोंड, नाक आणि कान या तिन्ही, या दोन कान, नाक म्हणजे दोन बाजूची दोन भोकं कानाची, नाक आणि तोंड याची जी भोकं आहेत ती चारही तिथे मिळतात. एक बाजू झाली अनाटॉमिकल म्हटलं तर. दुसरं काय म्हणता येईल तर ही जागा अशी आहे ज्याच्या वरती दोन चक्र आहेत, एक म्हणजे आज्ञाचक्र आणि सहस्रार चक्र. बरोबर. आणि जिथे तीन नाड्या एकत्र येतात, योगिक दृष्ट्या जर विचार केला तर कुठल्या? इडा, पिंगला आणि सुषुम्ना. बरोबर. तर या दृष्टीनं सुद्धा चतुष्पथ असं म्हणता येईल त्याला. वरचा पथ आहे तो वरती जाण्याचा पथ, आणि ह्या तीन नाड्यांचा खालून येणारा पथ. योगिक दृष्ट्या पण चतुष्पथ त्याला असं म्हणता येतं. तर हे चतुष्पथाला म्हणजे त्यांनी चतुष्पथ असं नाव दिलं हे लक्षात ठेवायला पाहिजे की विशुद्ध चक्राला त्यांनी चतुष्पथ असं नाव ठेवलं. पुढे आता हे झालं सगळं वर्णन. कसं झालं तर प्रत्येक चक्राचं सुद्धा नाव त्यांनी क्रमाने घेतलंय बघा. कसं घेतलंय तर कुठली कुठली चक्र आहेत सरळ? पहिलं कुठलं? कुंडलिनी, मूलाधार, त्याच्यानंतर स्वादिष्ठान, मणिपूर, स्वादिष्ठान, अनाहत, मणिपूर, विशुद्ध, अनाहत, विशुद्ध, आज्ञा आणि सहस्रार. आज्ञाचक्र, बरोबर. सहस्राचक्र. म्हणजे पूर्ण या याच्यामध्ये क्रमाने ही नावं आली. पुढे नादानुसंधानाद्वारे आत्मदर्शन. आता परत स्विच केलं इकडे. मन लीन करण्याची जी गोष्ट आहे ती इथे सांगितलं आत्मदर्शनाचा उपायामध्ये, आणि आता नादानुसंधान कसं करायचं आहे ते सांगतायत. वरील श्लोकामध्ये सांगितलेल्या मूलाधारातील त्रिकोण स्थानावर पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूत आणि पंचप्राण
यांच्या बीजाक्षरांना घेऊन ध्यान केले पाहिजे. आता इथे बीजाक्षर सांगितली आहेत त्यांनी पुढे वर्णन करताना, आणि त्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी किंवा काय म्हणणार त्याला, त्यांचा रंग सांगितलाय, त्यानंतर त्यांचं बीजाक्षर सांगितलंय आणि त्यांचं साधारण स्थान पण सांगितलंय. तर त्या अनुषंगाने आपल्याला बीजाक्षरांना घेऊन ध्यान करत पुढे पुढे गेलं पाहिजे असं सांगतायत. आणि हे बीजाक्षराचं कसं असतं, तर जो नाद आहे तो त्या चक्राचा नाद आहे. मग तो नाद हा त्या चक्राला फलीभूत करण्यासाठी किंवा काय म्हणतात त्याला, चालू करण्यासाठी, चक्र फिरवायची आहे ना, तर चक्र जागृत फिरवायला चालू करण्यासाठी. करण्यासाठी हा तो नाद हा उपयुक्त असतो. आणि या सगळ्याचा नाद जो आहे, ज्याला आपण काय म्हणणार आहोत, अनाहत नाद, तो सगळ्यांचा नाद हा संपूर्ण शरीराचा जो नाद आहे तो म्हणजे बीजाक्षर किंवा ज्याला आपण प्रणव असं म्हणतो. आता ह्या एक एक ठिकाणी म्हणजे चक्र, त्यांचा कुठलं कुठलं अक्षर आहे किंवा त्या त्या ठिकाणी कुठल्या नाद आपल्याला प्रेरित करू शकतो त्या चक्राला, हे आपण पुढे पुढे बघणार आहोत. प्राण, अपान आदी 5 वायू, त्यांची बीजाक्षरे, वर्ण आणि शरीरातील त्यांचे स्थान हे खालील प्रमाणे आहे. यकारम किंवा यम हे बीजाक्षर प्राणाशी संबंधित आहे, प्राणवायूशी. ओके. आता एक चार्ट किंवा टेबल अशा पद्धतीत करून घ्या की पहिलं लिहा तत्व, मूळ तत्व. टेबल करतोय आपण आणि त्याच्यातले हेडिंग्स लिहितोय. पहिले तत्व, त्याच्यानंतर त्याचं बीजाक्षर, त्यानंतर त्याचा संबंध आणि रंग. आता हे आपण प्रत्येक बीजाक्षराप्रमाणे किंवा तत्वाप्रमाणे आपण प्रत्येकाचं बघत जाऊया. पहिला कुठला घेतलाय, प्राण. प्राणाचं अक्षर बीजाक्षर काय सांगितलं, यम. यला वरती टिंब, आणि हा प्राणाशी संबंधित आहे, बरोबर. प्राणवायू म्हणजे संबंध ह्याचा प्राणवायूशी आहे, आणि त्याचा रंग हा काळ्या ढगाप्रमाणे आहे. दुसरं, रम अग्नितत्वाचे बीजाक्षर असून याचा संबंध अपान वायूशी आहे. म्हणजे पहिलं तत्व घ्या, अग्नितत्व, त्याचा बीजाक्षर आहे रम, त्याचा वायू कुठला संबंध आहे, सर अनुस्वारच अपान. द्यायचा ना, र वरती अपान वायू. अनुस्वार. अनुस्वार द्यायचा, सगळ्या अक्षरावर अनुस्वार येणार. त्याचा वायू ध्यान अपान वायू अपान. आहे. बिंदूमुळेच हे करायचं का सर, बिंदू म्हणूनच ते अनुस्वार द्यायचा का? ध्यान कळलं बिंदू नाही, आपण ऐकायला नाही आलं. आता ह्याची संकल्पना कशी सर, ध्यान बिंदूची हम्म. ह्याचा बिंदूवरती नाही का, ओमचा जो बिंदू आहे त्याच्यावरतीच हा हे हा ध्यान आहे ना, तर मग ते हा हा बीजाक्षर आहे ना, तर मग तसं आहे का ह्याची संकल्पना, असेल, सगळ्यावरती अनुस्वार? म्हणजे असेल. आपल्या शरीरामध्ये बघितलं तर आपण काय म्हणतो, नाद, बरोबर आहे ना. आणि म्हणजे हे सगळं जे काय आहे नादानं उत्पन्न, म्हणजे नादानं आपल्याला जिंकायचं आहे गोष्टी. आणि नाद हा शिल्लक राहणारा म्हणून त्यांनी सांगितलंय. म्हणजे तुम्ही अ उ म उच्चार नुसता केला म्हणजे झालं नाही, तर त्याच्यावरती जो बिंदू आहे, अर्धमात्र आहे, ती निनादत राहते, त्याला अंतर्निहित नाद असं म्हटलंय. मग तसंच इथे जर समजा तुम्ही यम यम असं जर उच्चार केला आपण, तर त्याचे जे काही लहरी असतील किंवा त्याचं जे काही काम असेल शरीरातलं, ते कुठे असेल, तर प्राणाशी संबंधित असेल, आणि तो नाद हा प्राणाशी संबंधित असेल, असा ह्याचा अर्थ.
ओव्हरऑल जर विचार केला सगळ्या शरीराचा, तर जे मूळ आहे त्याचं स्थान कुठे आहे, तर हृदयामध्ये आहे. आणि तो तिथून अनाहत जो नाद येतो तो ओव्हरऑल कसला येतो, तर अ उ म आणि वरती टिंब. बरोबर. आणि त्या टिंबाचा नाद जो आहे तो अनाहत नाद आहे आणि तो या अक्षरांच्या पलीकडचा नाद आहे. कन्सेप्ट अशी आहे. चला आता यम अग्नितत्वाचे बीजाक्षर आहे आणि अपान वायूशी संबंधित आहे. याचा रंग सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे. रंग काय द्यायचं, सूर्याप्रमाणे तेजस्वी. पुढे पृथ्वी महाभूताचे बीजाक्षर लम आहे. पृथ्वी लम. याचा संबंध उदानाशी आहे. नाही सॉरी, याचा संबंध व्यान वायूशी असून व्यानाशी 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 आहे. रंग बंदूक पुष्पाप्रमाणे आहे. धूसर. म्हणजे कसं? धूसर बंदूक पुष्प, धूसर रंग. आता त्यानंतर जीव तत्व जीव. हे पुष्प कोणते म्हणले सर? बंदूक. बंदूक. आपण बंदूक म्हणतो ना, तिथे ध लावा, दूच्या ऐवजी धू लावा. बंदूक पुष्प. बंदूक बंदूक म्हणजे कुठलं पुष्प सर? बंदूक म्हणजे करड्या रंगाचं एक पुष्प येतं. साधारण धोत्र्याच्या सारखं, धोत्रा नाही, काय म्हणतो आपण त्याला, करड्या रंगाचं आणि करड्या पांढरट रंगाचं पुष्प असतं. गुगल करा म्हणजे मिळणार, नंतर बघा. कारण असं दाखवणं मी मागे केलेलं आहे एकदा गुगल म्हणून सांगितलं. आपण असं ते तोडल्यानंतर त्याला काटे असतात, आपण तोडल्यानंतर त्याच्यातून मध येतो बघा खालून. आलं लक्षात? पण हे वॉरंटी टाईप. म्हणजे सहजासहजी बघण्यात आहे का आपल्या? हो, म्हणजे बघण्यात असतं. पहिल्यांदाच मी ऐकलंय नाव कोकणात की तरी बंदूक. नाही, कोकणात तरी आहे बघण्यासारखं, हो बघण्याला. का? बर. हो, कोरांटी. कोरांटीच्या ते कॅटेगरीमध्ये येत. कोरांटी. बर. ना, कोरांटीच्या कॅटेगरीमध्ये येत बंदूक पुष्प. कोकणात जावं लागेल. मग गोकर्ण का? म्हणलं काय कोकणामध्ये यावं म्हणालात मॅडम? या गोकर्णासारखं नाही ना, तसं नाही ना? यायला गोकर्णालाच लागा. नाहीत ना म्हणत? गोकर्णाला बंदूक नाही म्हणत. गोकर्णाला पांढऱ्या गोकर्णाचा रंग तसाच असतो. कोरांटी पांढरं म्हणलं गोकर्ण जे असतं, ते असतं आपल्याकडे पिवळ्या रंगाचं असतं. कोणकोणत्या कोरांटी पांढऱ्या रंगाचे असतात. काटे कोरांटी म्हणतात आमच्या. काटे असतात त्याला. काटे असतात त्याला. हा, काटेकोराटी म्हटल्यावर ऐकल्यासारखं वाटतंय. डोंगर दऱ्यात वगैरे असतात. होय होय. असतं. हा. तेच पण पांढऱ्या रंगाचे. आता पुढचं जे तत्व आहे ते जीव आहे आणि याचा रंग कसा आहे, वम. आपलं अक्षर काय आहे, वम आहे. याचा संबंध उदानाशी आहे. इथे मी मात्र नेहमी सांगतो ही गोष्ट की उदान वायू जो आहे तो आपल्याला त्याची जी गती आहे ती ऊर्ध्व गती सांगितलेली आहे. म्हणजेच आपल्याला जो बल लागतं, आपल्याला एखादी गोष्ट समजा उचलायची आहे, अगेन्स्ट ग्रॅव्हिटी जी गोष्ट आपण करतो त्यासाठीच आपल्याला बल लागतो. ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट जे काय गोष्ट आपण करतो त्याला आपल्याला बल लागतं. आणि ज्या माणसाचं बल चांगलं असतं म्हणजे काय असतं, तर त्याचा उदान वायू स्ट्रॉंग असतो. आलं लक्षात? किंवा कुठलीही गोष्ट जर आपल्याला वर टाकायची आहे जोरात, तर त्याच्यासाठी गुरुत्वाकर्षणाच्या लागणारी जी विरुद्ध गोष्ट क्रिया आहे. करायची. गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध करायचे आपल्याला. ग्रॅव्हिटीच्या विरुद्ध. तर त्याला जे लागणारी गोष्ट आहे ती म्हणजे उदान वायू आहे. आणि उदानाचे कामं काय काय सांगितली, तर वाक प्रवृत्ती, प्रयत्न, ऊर्जा, बल, वर्ण, स्मृती, क्रिया, एवढ्या सगळ्या उदानाच्या सांगितल्या गोष्टी. आयुर्वेदामध्ये हे अर्थात सगळं.
आणि हे सगळं जर बघितलं तर वरच्या दिशेने आहे, म्हणजे वायूला वरती टाकून बोलावं लागतं आपल्याला, बरोबर आहे. नाभीपासून उगम होतो आवाजाचा आणि तो तोंडापाशी येऊन थांबतो वायू. एवढ्या सगळ्या गोष्टी उदाहरणानं होतात. तसंच आपल्याला करायचं काय आहे, तर खालून कुंडलिनी शक्तीला वर न्यायचं आहे. त्याला जे बळ पाहिजे ते बळ देणारा वायू हा उदान वायू आहे. आलं लक्षात? जो काही आपण अगदी हे म्हटलं की प्राण आणि अपानाचं मिलन करायचं आहे आणि वर न्यायचं आहे, ठीक आहे, त्याला पण कुठला वायू देणार आहे? वर नेण्याची क्रिया कोण करतो? उदान वायू करतो. उदान वायू. सर्वात शेवटी आपला प्राण निघाला, इथून निघाला, वरचे कुठून तरी निघेल वरच्या दिशेने, तो वरच्या दिशेने निघणार आहे, त्याला तिथपर्यंत नेण्याचं काम कोण करणार आहे? उदान वायू करणार शरीरामध्ये. आलं लक्षात? सर्वात शेवटी जाणारा पण उदान वायूच आहे. त्याच्याबरोबर कोण जातो सर्वात शेवटी? उपवायू. कुठला जातो? हा बरोबर, धनंजय. धनंजय. तो सर्वात शेवटी राहतो असं म्हटलंय. असो, तर उदान वायू हे लक्षात ठेवायचं. वरचा जीवा बरोबर कुठला? वम हे अक्षर आणि उदान वायूशी संबंध, आणि त्याचा रंग शंखाप्रमाणे आहे. त्यानंतर आकाश. आकाश हे हम, बीजाक्षर त्याचं हम आहे. यामध्ये संबंध आहे समान आणि प्राणाचा. आणि याचा रंग स्फटिकाप्रमाणे आहे. स्फटिक म्हणजे काय? पारदर्शक. स्फटिकाप्रमाणे आहे. आता ह्यांची स्थानं पण सांगितली. प्राणवायू हृदयात. प्राणवायूचं स्थान कुठे सांगितलंय? हृदय. अपान वायू गुद प्रदेशी. व्यान वायू सर्व शरीरात. उदान कंठामध्ये आणि समान नाभीमध्ये स्थित असतो. उदान व प्राण ही जीवात्म्याची स्थाने आहेत. उदान आणि प्राण हा दोन्ही वायू जे आहेत त्यातला दोन्ही उर आणि कंठ शिर या तिन्ही मध्ये स्थित असतात. तर यांना म्हणून त्यांना जीवात्म्याची स्थाने असं म्हटलेलं आहे. प्राण ही संकल्पना एकच आहे शरीरामध्ये, आणि त्याचे आपण फक्त कार्यात्मक भेद केलेले आहेत. नावं कोणीही काही देऊ दे, पण त्यांच्या त्याविषयीच्या संकल्पना ह्या क्लिअर होत्या. नंतर आपल्यापर्यंत ज्या संकल्पना पोचल्या त्या आपण खऱ्या मानतो, पण त्यांना जे कार्य अपेक्षित आहे ते नाव काही दिलं तरी सुद्धा बदलणार नाही. उदान वरती खेचण्यासाठी त्यांनी दिलेला आहे तर तो वर खेचणार, असंच आहे. किंवा प्राण अपानाला खेचतो ही संकल्पना आहे तर ती तशीच आहे. ती त्यांच्या दृष्टीनं त्यांनी नावं दिलीत आणि त्याप्रमाणेच काम होतं असं त्यांनी समजावलंय. चला पुढे जाऊया. प्राण शरीरातील 72,000 नाड्यांमधून आणि 28 करोड रोमकूपातून गती करत असतो. प्राणाबरोबर कोण गती करत असतो? जीव किंवा आत्मा सुद्धा गती करत असतोच शरीरामध्ये. ऊर्ध्व, अध आणि तिर्यक अशा गती तिन्ही सांगितल्या. त्या तिन्ही गती ह्या सर्वांमध्ये येतात, बरोबर. प्राण अपान समान आदी वस्तुतः एकच आहे. प्राणी संकल्पना एकच आहे. शरीरामध्ये त्यांची नावं आपण वेगवेगळी घेतो. या पाचही वायूंचा आधार जीवात्मा सुद्धा एकच आहे. प्राणवायूच्या आधार जीवाचे स्वरूप जाणून घेऊन योग्याने निश्चय करून एकाग्र चित्ताने रेचकादी युक्त प्राणायाम करावे. म्हणजे प्राणायामाचं महत्व अधोरेखित केलं. कशापासून केलं? सगळं त्यांनी परत एकदा समराईज केलं की आपण सुरुवात कुठून केलेली? 72,000 नाड्यांपासून. त्या 72,000 नाड्यांमध्ये तो कसा गती करत असतो रोमक उपांपर्यंत, म्हणजे शरीराच्या शेवटच्या टोकापर्यंत. सगळीकडे चेतनाभूत जीवात्मा हा कायम ये जा करत असतो असं त्यांनी सांगितलं.
आणि तो कोणाबरोबर करत असतो हे सर्व? तर प्राणांबरोबर करत असतो. आणि प्राण ही संकल्पना शरीरातली एकच आहे. तथा त्याच्याबरोबर जीवात्मा हा सुद्धा शरीरामध्ये एकच आहे. आणि प्राणायामाने त्याच्यावर आपण नेम साधू शकतो किंवा नियंत्रण मिळवू प्राणायाम शकतो. हा ध्यान करू शकतो. प्राणायामामध्ये आपलं चित्त स्थिर करून त्याला आपण जाणून घेऊ शकतो. अशा पद्धतीत त्यांनी सांगितलं रेचकादियुक्त प्राणायामाने. आपल्या अंतःकरणातील हजारो वृत्ती किंवा विचार तसेच प्राण आणि अपानाला सुद्धा हृदय कमळामध्ये स्थिर करून प्राणध्वनीला आज्ञाचक्रातून उचलून सहस्रार चक्रामध्ये घेऊन गेले पाहिजे. आतापर्यंत सगळं कुठपर्यंत आलं? इथपर्यंत आलं, वर नेलं आज्ञाचक्रापर्यंत. आता आज्ञाचक्रापासून सहस्राराकडे जाण्याची वेळ आलेली आहे. तर इथे काय करायचं आहे? तर अंतःकरणातील हजारो वृत्ती, योगश्चित्त वृत्ती निरोधा, ही पण कन्सेप्ट इथे आली. परत वृत्तींचा म्हणजेच विचार, वृत्ती म्हणजेच विचार मनात येणार. प्राण आणि अपानाला अंतःकरणातील हजारो वृत्ती किंवा विचार तसंच प्राण आणि अपानाला सुद्धा हृदय कमळामध्ये स्थिर करून त्यांची हालचाल बंद करायची. हृदय कमळामध्ये स्थिर करून किंवा निरोध करून. स्थिर करणे म्हणजेच काय करणे? निरोध करणे, थांबवणे. गतिशील आहेत प्राण, अधोग बाजूला खेचला जात असतो, अपानाला वरच्या बाजूला खेचत असतो प्राणायामाच्या वेळी. तर त्याला स्थिर करून म्हणजेच काय करायचं आहे? परत कुंभक आला. स्थिर करणे म्हणजे कुंभक. आणि रेचक आणि पूरकामध्ये आपण काय चलायमान करत असतो. म्हणजे कुंभक हा आला त्यावेळी वृत्ती पण स्थिर करायच्या आहे. आणि अशा वेळून स्थिर करून प्राणध्वनीला, मागे कसं सांगितलेलं की सुशीर ज्या नाड्या आहेत त्याच्यामधून जेव्हा प्राण फिरत असतो तेव्हा हा नाद उत्पन्न होतो, अशी संकल्पना सुरुवातीला सांगितलेली आहे. ज्या 72,000 नाड्या आहेत त्यांच्यामध्ये जो मल साचलेला असतो तो मळ जेव्हा आपण निर्लेखित करतो किंवा काढतो त्याला कुठल्या क्रिया सांगितल्या? शुद्धी क्रिया. या 72,000 नाड्या जसे जशा शुद्ध होत जाणार तस तसं त्याच्यामधून वाहणारा वायू हा बासरीप्रमाणे वादन करायला सुरुवात करणार. बरोबर? आणि तो जसा बासरीप्रमाणे जो त्याच्यातून जो पूर्णपणे नाद उत्पन्न होईल तो बीजाक्षराचा नाद असेल किंवा त्यालाच प्रणवाचा नाद असं आपण म्हणू शकतो. जो आपला अंतर्निहित नाद आहे किंवा ज्याला आपण काय म्हणतो? आपटल्याशिवाय होणारा नाद. शब्द काय आहे? दोन गोष्टी आपटल्याशिवाय अनाहत घर्षणाशिवाय अनाहत आणि आहत. घर्षणाशिवाय त्याला आहत नादाला नाद. नाव काय? अनाहत नाद. अनाहत नाद. अनाहत. हे नीट लक्षात ठेवायचं. अनाहत नाद वाहतानाचा होणारा नाद आहे. आणि इथे काय करायला सांगितलं? आज्ञाचक्रामधून सहस्रार चक्रामध्ये घेऊन गेले पाहिजे. प्राणायाम करण्यासाठी रेचक, पूरक आणि कुंभक या 3 क्रिया केल्या जातात आणि मूलाधार बंध व जालंधर बंध लावले जातात. प्राणायाम करताना आपण बघितलं काय काय करायचं आहे? जालंधर बंद करून प्राणाला खाली ढकलायचं आहे आणि अपानाला वर खेचायचं आहे मूलाधार बंद लावून. बरोबर आहे? मूलबंध, मूलाधार बंध नाही. तर बंद तथा जालंधर बंद लावले जातात. मूलाधार चक्रातून कमळाच्या देठाचे तंतूप्रमाणे सूक्ष्म सुषुम्ना नाडी सुरू होते आणि सुषुम्ना नाडीच्या आत अत्यंत शुभ्र अशी कैवल्य नाडी सुद्धा आहे. इथे त्यांनी सुषुम्नेच्या आतमध्ये कैवल्य नाडीचं वर्णन केलेलं आहे. ज्याच्यामध्ये कैवल्य प्राप्त होतं असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, पुढे इडा, पिंगला आणि सुषुम्ना इत्यादी नाड्यांमध्ये प्रतिध्वनित होणारा नाद इत्यादी, म्हणजे 72,000 नाड्यांमध्ये प्रतिध्वनित होणारा नाद
हा मोराच्या ध्वनीप्रमाणे ऐकू येतो. मोराचा ध्वनी कसा आहे? म्याव म्याव म्याव. म्याव म्याव म्याव. म्याव असा आहे. कपाल कुहराच्या मध्यात, म्हणजेच आपण जिथे खेचरी मुद्रा लावतो तिथे चतुर्द्वार स्थानाच्या मध्यात हा ध्वनी ऐकू येतो, म्हणजेच तो मूर्धा स्थान. बरोबर आहे? जिथे आपण खेचरी मुद्रेचं जीभ लावणार असतो अशा ठिकाणी. परत एकदा पुस्तक काढून बसलेलो तर त्याच्या पाठी येणारे जे अवयव आहेत त्यांची साधारण माहिती तुम्हाला देऊन ठेवतो. की हे जे आहे म्हणजे सॉफ्ट पॅलेटच्या वरचा जो भाग आहे तर त्याच्या पाठी नाकाच्या इथे आतमध्ये असंच्या असं बरोबर पॅरलल धरा एक पट्टी बसवलेली आहे. त्याला क्रिब्रिफॉर्म प्लेट असं म्हणतात. आणि त्याच्यामधून सूक्ष्म तंतू ऑल्फॅक्टरी म्हणजे आपले नाकाचं गंध घेण्याचं जे हे आहे ते येतं. त्याच्यानंतर घशाचा पाठचा भाग येतो जो असा आडवा आहे आणि असा म्हणजे करोड आहे. त्या भागाच्या आतमध्ये जे अवयव येतात ते मेंदूचा कोर म्हटला जातो किंवा अत्यंत लपवून ठेवलेला भाग. मेंदूचा बाहेरचं काही जरी हे झालं तरी हरकत नाही, पण हा कोर जर बिघडला तर मनुष्य पूर्ण बिघडून जातो. मग त्याच्यामध्ये काय काय आहे तर थॅलॅमस, हायपोथॅलॅमस, इपिथॅलॅमस. थॅलॅमस म्हणजे आपल्या शरीरामधला असा पार्ट की ज्याच्यामध्ये आपल्या शरीराचं केमिकल बॅलन्स अवलंबून असतो. आणि नुसता अवलंबून म्हणजे कसा असतो तर भावनांवर आपल्या आपण जशा जशा भावना करणार म्हणजेच वृत्तीनुसार ज्या आपल्या शरीरामध्ये बदल होणार आहेत हे बदल इथून ठरवले जातात. मला राग आला मग माझ्यामध्ये कुठली सिक्रेशन्स होणार, बरोबर? किंवा आपलं जे ऑटोनॉमस ऍक्टिव्हिटी आहे ज्याच्यामध्ये पॅरासिम्पथेटिक आणि सिम्पथेटिक नर्वस सिस्टीम येते, यांचं मूळ इथे आहे हायपोथॅलॅमस आणि थॅलॅमस. याच्यामधून या सगळ्या गोष्टी खाली प्रसारित केल्या जातात ऑटोमॅटिकली. त्याच्यावर तुमचा कंट्रोल नसतो. तुम्ही फक्त विचार करू शकता की मला राग येतोय कशामुळे तरी, पण त्याच्याशी संबंधित आपल्या शरीरामध्ये काय करायला पाहिजे हे तिथून ठरवलं जाणार. की माझे स्नायू आखडले पाहिजेत, माझ्या डोळ्यांच्या बाहुल्या लहान झाल्या पाहिजेत, पोटातले ऍसिड थांबवलं पाहिजे, काय असेल त्या सगळ्या पॅरासिम्पथेटिक आणि सिम्पथेटिक ऍक्टिव्हिटी ह्या ऑटोमॅटिक केल्या जातात. हा, आता त्याच्या बाजूला लिम्बिक सिस्टीम असते जी भावनात्मक मेंदू आहे आपला. म्हणजे भक्तिरसातले जेवढे लोक आहेत ज्यांची सेन्सिटिव्ह प्रवृत्ती आहे, फार सेन्सिटिव्ह लोक असतात, असे लोक त्या लिम्बिक सिस्टीमचा वापर करत असतात. म्हणजे त्यांचा इक्यू चांगला असतो असं आपण म्हणू, इमोशनल कोशंट चांगला असतो. तर त्यांच्यामध्ये ही वेल डेव्हलप्ड असते. आता म्हणजे हे झाले पाठचे. हा, आता हायपोथॅलॅमस नावाचा जो पार्ट असतो म्हणजे थॅलॅमसचं मेन कारण सांगितलं तुम्हाला की जे ऑटोनॉमस नर्वस सिस्टीमची आपल्या कनेक्टेड असतं कार्य. आणि हायपोथॅलॅमस म्हणजे थॅलॅमसच्या खालचा भाग शेपूट, ते शेपूट खाली पिच्युटरी ग्लँडला जोडलेलं असतं. पिच्युटरी नावाची अंतःस्रावी ग्रंथी असते. याला काय म्हणतात मराठीमध्ये लक्षात येत नाही पटकन. पियुषा अधोवृक्क. म्हणतात का? पियुष ग्रंथी. पियुष पियुष ग्रंथी. ग्रंथी. पियुषिका ग्रंथी. तर ती जी ग्रंथी असते त्याच्यामधून पुढच्या लोबमधून 9 स्त्राव असतात, पाठून 5 असतात. तर त्याच्यामध्ये सुद्धा आता भावनीचं तुम्हाला एक उदाहरण देतो की आईला मूल झालं की ऑटोमॅटिक दूध येतं, मुलाच्या रडण्यानं दूध येतं. ही जी भावना निर्माण करण्याची प्रवृत्ती आहे ती हायपोथॅलॅमस मध्ये घडते आणि त्याचं हायपोथॅलॅमस पिट्युटरी ट्रॅक असतो, त्याच्यामधून गेलं की तिकडे ऑक्सिटोसिन नावाचं द्रव्य शरीरामध्ये बाहेर पडतं. ते स्त्रवलं रक्तामध्ये की दूध येण्याची प्रवृत्ती होते. एवढा सगळा मेकॅनिझम हा तिथे बसवलेला आहे.
अशाच पद्धतीत सगळ्या हार्मोनची आहे. म्हणजे उदाहरणार्थ आता आपल्याला उन्हात भरपूर आपण गेलो, उकडतोय, भरपूर घाम येऊन हे होणार आहे, तर मग ऑटोमॅटिक शरीरामध्ये अँटी डायुरेटिक हार्मोन नावाचा हार्मोन पिट्युटरी मधनं सिक्रेट केलं जातं. मग ते सिक्रेट झाल्यानंतर काय होणार, तर अँटी डायुरेटिक म्हणजे लघवी थांबवण्याचं, डायुरेसिस म्हणजे लघवी करणे, लघवीतनं पाणी काढून टाकणे, आणि अँटी डायुरेटिक म्हणजे लघवीतलं पाणी काढायला बंदी करणे किंवा अटकाव करणे. अशा पद्धतीनं शरीरामध्ये केमिकल जे गोष्टी घडवल्या जातात या सगळ्याची केंद्र ही तिथेच आहे. महत्वाचं जे सेंटर्स असतात ती कोर म्हणजे आपण ज्याला मध्य भाग म्हणून मेंदूचा, हा तिथे बसवलेला आहे, त्याच्याच बरोबर पाठच्या बाजूला आहे. सांगायचं महत्वाचं हे काय, तर त्यांनी शोधलेलं असणारच ही गोष्ट, कारण ज्या अर्थी ते एवढं ह्यानं सांगतात, आमच्या आयुर्वेदामध्ये पण लिहिलेलं आहे, नासा ही शिरसो द्वारम, नाकात थेंब टाकायला आमच्याकडे औषधं देतात. त्याच्यानंतर आपल्याला नस्याचे फायदे पण सांगितलेले आहेत, दृष्टी चांगली होते, वास चांगला येतो, हे फायदे पण आपल्या बरोबर, आध्यात्मिक फायदे पण सांगितलेले आहेत त्याच्याबरोबर. बरोबर आहे. तर इथेच एकत्र का करायचं आहे, तर इथे एकत्र करणे म्हणजेच या दोन्ही सिस्टीमवर विजय मिळवणे आहे. मूर्धस्थान हा जो प्रकार आहे तो त्याच्या पाठचे ऑर्गन्स अनाटॉमिकली किंवा आपण फिजिओलॉजिकली बघितले तरी सुद्धा हे सर्व मेंदूचं सार म्हणता येईल किंवा गाभा म्हणता येईल, या ठिकाणचंच केंद्र आहे. ओके, चला आता पुढे जाऊया. सहस्रार चक्रामध्ये कैवल्य नाडी झाली. इडा पिंगलामध्ये जो प्रतिध्वनित होणारा नाद तो मोराच्या ध्वनीप्रमाणे ऐकू येतो आणि कपाल कुहराच्या मध्यात चतुर्द्वार स्थानाच्या मध्यात हा ध्वनी ऐकू येतो. म्हणजे हे स्थान जे मूर्धा स्थान जे सांगितलेलं आहे ते. तेव्हा ब्रह्मरंध्रात आणि विशुद्ध चक्रामध्ये आत्मशक्ती आकाशातील सूर्याप्रमाणे प्रकाशित होते. आत्मज्ञान कसं होतं हे सांगितलंय त्यांनी. कुठे? ब्रह्मरंध्रामध्ये आणि विशुद्ध चक्रामध्ये आत्मशक्ती आकाशातील सूर्याप्रमाणे प्रकाशित होते. मनासहित दृष्टी प्राणाग्नी आणि कुंडलिनी यांच्या ब्रह्मरंध्रात लीन होण्याने दोन्ही भुवयांच्या मध्ये असलेल्या आज्ञाचक्रात आणि ब्रह्मरंध्रामध्ये आत्मपुरुषाचे दर्शन होते. रत्नाप्रमाणे चंद्राचा प्रकाश नादासहित असणारे हे बिंदूप्रमाणे असलेले महेश्वराचे पद आहे. या अवस्थेची अनुभूती योग्याला आल्यावर त्याच्या हृदयात ब्रह्माचे कैवल्य रूपच शिल्लक राहते. आता हे मी कुठून गेलेलो शोधायला, तर कोणीतरी प्रयोग केलेले आहेत, बहुतेक ते ह्यांचंच आहे. कैवल्यधाम नाही, कैवल्यधामचं नाही, ह्यांचं दक्षिणेकडचं सद्गुरू अच्छा, जग्गी वासुदेवांचं. जग्गी वासुदेव त्यांच्या साईटवर त्यांनी टाकलेत की ध्यानामुळे शरीरामध्ये पडणारे फरक. मग त्यांनी मेडुला पॉन्स आणि लिम्बिक सिस्टीम याच्यावरची ऍक्टिव्हिटी जास्ती होते ध्यान करत असलेल्या लोकांमध्ये, आणि ते पार्ट जास्ती विकसित होतात. आता पॉन्स ही जी ग्रंथी आहे ती मॅक्झिमम लोकांमध्ये ठराविक वयानंतर 40 नंतर तर गायबच होते, असं म्हटलं, व्हेस्टिजियल ऑर्गन म्हणून सांगितलेलं आहे. पण ती जर योगी असाल आणि ध्यान करत असाल तर ती ऍक्टिव्हेटेड राहते, किंवा त्या ठिकाणी जास्ती ऍक्टिव्हिटी दिसते जेव्हा ध्यान करत असतात लोक त्यावेळी. अशा पद्धतीचे त्यांच्या इथे पेपर्स, काही त्यांनी रिसर्च पेपर हे केलेले आहेत त्यांच्या साईटवर, ते मी एकदा बघितलेले. तर हे ब्रह्म कैवल्याचे स्वरूपच तेवढे शिल्लक राहते. आपल्या हृदयात ब्रह्माचे कैवल्य रूपच शिल्लक राहते. अशा पद्धतीत हे ध्यानबिंदू उपनिषद समाप्त झालेलं आहे. यातल्या मधल्या महत्वाच्या गोष्टी आपण परत परत रिपीट केलेल्याच आहेत, आणि जे प्रश्न येतात ते सुद्धा आपण त्या वेळी घेतलेले आहेत. तरी समजा जर एखादा प्रश्न
कोणाला वाटत असेल, कारण आता आपण सुरू करणार आहोत पुढचं उपनिषद सर शांडिल्य. मला ना एक म्हणजे शब्दाचा अर्थ कळाला नव्हता. अकार हा. उकार मकार, तर त्यामध्ये ते हा. ऱ्हस्व दीर्घ आणि प्लुत की काय म्हटलं होतं, मला प्लुत. त्याचा अर्थ प्लुत, प्लुत हा त्याचा म्हणजे अर्थ काय? पाहिजे. प्लूत हा हा हा, त्याचा अर्थ. प्लुत म्हणजे जे व्यक्त होत नाही ते दीर्घपेक्षा दीर्घ. प्लुत. व्यक्त होतच नाही. ह्रस्व आणि दीर्घ हे तर प्लुत म्हणजे हे तर व्यक्त होतं, पण व्यक्त होण्याशिवाय जे अंतर्गत आहे ते प्लुत. याच्यातले प्रश्न बऱ्यापैकी लिहिण्यासारखे असतात आणि मार्क सहज मिळवून देण्यासारखे असतात, ह्या उपनिषदाच्या वरून तरी सांगतो. आता त्याच्या पुढचं उपनिषद आपण जे घेणार आहोत ते कुठलं आहे, तर शांडिल्य शांडिल्य. उपनिषद आहे. आणि या उपनिषदामध्ये जर विचार केला, म्हणजे शांडिल्य उपनिषदामध्ये जर घेतलं, तर त्यामध्ये सुद्धा असंच वर्णन केलेलं सगळं मिळतं. म्हणजे त्या उपनिषदामध्ये सुद्धा आपल्याला हठयोगाच्या भरपूर गोष्टी बघायला मिळणारच आहे. आणि कन्फ्यूज होता कामा नये म्हणून काही गोष्टी ह्या उपनिषदातल्या आहेत आणि त्या उपनिषदातल्या आहेत, वेगवेगळ्या ठेवायच्या. कन्फ्यूज करायचं नाही. लिहिताना मात्र म्हणजे दोन्ही ठिकाणी हे वेगवेगळं लक्षात ठेवण्याची गरज असते, किंवा क्वेश्चन सिलेक्ट करताना हे लक्षात ठेवा. या आत्मदर्शनाचा उपाय किंवा ब्रह्मध्यानाचा महिमा इथे कसा सांगितलाय, तिथे कसा सांगितलाय. मग तुम्ही कन्फ्यूज होत असाल तर तो क्वेश्चन शक्यतो टाळा आणि त्याच्याऐवजी असे प्रश्न घ्या की ज्याच्यामध्ये तुम्हाला टेबल आखता येईल, ते अष्टदल पद्म काढून एक्सप्लेन करता येईल. अशा ठिकाणी एक्झामिनर जो असतो तो पटकन मार्क आपल्याला देऊन जातो. त्यामुळे टेबल आणि जिथे आकृती काढता येईल किंवा जिथे आकृती काढून समजवता येण्यासारखे प्रश्न असतील, टेबल काढून समजवताना येण्यासारखे, ते अजिबात सोडायचे नाही, कुठलेही असू दे. हा परीक्षेचा नियम आहे. परीक्षार्थी असणं एक वेगळी गोष्ट आहे आणि ज्ञानार्थी असणं एकदम वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे असे जे कन्फ्युजिंग क्वेश्चन असतात ते घ्यायचे नाहीत शक्यतो. त्याच्याऐवजी दुसरे घ्यायचे ज्याच्यामध्ये आपलं ज्ञान व्यक्त करायला संधी आहे, अशा पद्धतीचे क्वेश्चन आपण सोडायचे नाही. आता पुढचं जे उपनिषद आहे त्याच्यामध्ये सांगत होतो की हठयोगाचं भरपूर महिमा वर्णन केलेलं आहे. तिथे पण हठयोगाचं भरपूर वर्णन केलेलं आहे, प्राणाचं वर्णन केलेलं आहे. नाड्यांचे इथे पण जसे 10 नाड्या सांगितल्या बाजूच्या, तशा तिथे 14 नाड्या पण सांगितलेल्या आहेत. त्याच्या पुढे जाऊन आपल्याला जे हे शिकवलं जातं योग दर्शन, त्याचा पाया सुद्धा आपल्याला तिथे सापडणार आहे. म्हणजे वेगवेगळ्या अष्टांग योगाचं. ठिकाणी ध्यान केल्यानंतर आपल्याला कुठल्या सिद्धी किंवा विभूती प्राप्त होतात याचं वर्णन सुद्धा तिथे त्या ग्रंथामध्ये केलेलं आपल्याला मिळतं. तर सुरुवातीला थोडीशी त्याची प्रस्तावना करून ठेवतो. आपण उद्या त्याची सुरुवात करूया. आणि एकमेकांमध्ये कन्फ्यूज होणार नाही याच्यासाठी थोडे पॉइंट्स काढून ठेवलेत की झालं. तुमच्याकडे PDF स्वरूपात तर आहेच सगळं. तुमच्याकडे क्वेश्चन सेट जर असतील तर मॅडम एकदा नजरेखालून घाला. कुठला जर वेगळा प्रश्न ह्याच्यावर जर काही वाटत असेल, ज्याचं उत्तर लिहिणं कठीण आहे असं तुम्हाला वाटत असेल, तर आपण परत चर्चा करू त्याच्यावर, कारण पुढचं उपनिषद चालूच असणार आहे. तर माझ्या मते शक्यतो सगळे गोष्टी आपण ह्याच्यातल्या कव्हर केल्या. शांडिल्य उपनिषद सुद्धा असंच मोठं आहे, त्याच्यामुळे थोडा वेळ काढू आहे, परंतु आपण पटापट पुढे जाऊ, कारण संकल्पना ह्याच धर्तीवर असणार आहेत. आणि एकदा तुम्हाला लाईन कळलेली असली की फक्त परीक्षेच्या दृष्टीने काय आपल्याला घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये कसं पुढे जायचं आहे हे आपल्याला कळत जातं. सर तुम्ही आहात ऑनलाईन? राम सर? हा जी सर बोला. हॅलो हॅलो. हा, तुम्ही चालू करू शकता. माझं झालंय आजचं ज्ञानबिंदू उपनिषद संपलंय. बरं बरं ठीक आहे. 5च मिनिटात आपण सुरू करू. कुणाला काही बाहेर जाऊन येत असेल म्हणजे